मॉर्निंग. मी कविता पोपळगट, राहणार सिंदखेड राजा. आलेली आहे मी सिंदखेड राजामध्येच लक्ष्मी जाधव मॅडमकडे. आणि लक्ष्मी जाधव मॅडमला काही आजार होता, जसं की त्यांचं वजन वाढलेलं होतं, गुडघ्यांचा त्यांना प्रॉब्लेम होता, प्लस त्यांना ॲसिडिटीचा आजार होता. ॲसिडिटी खूप हायपर ॲसिडिटी होती त्यांना. आपलं 3 महिने झाले कंटिन्यू त्या कोर्स करतायत. तर 3 महिन्याच्या कोर्समध्ये आज मॅडमला कसा रिझल्ट आलेला आहे हे आपण मॅडमकडनं ऐकणार आहेत. मॅडम तुमचं नाव सांगसाल? लक्ष्मी अशोक जाधव. तुम्हाला त्रास कसा होता मॅडम? मला खूप त्रास होता, म्हणजे खूपच त्रास. 35 वर्षापासून त्रास होता मला. कोणता त्रास होता 35 मला वर्षापासून? म्हणजे पाय दुखणे, गुडघे दुखणे, म्हणजे असे पाय सुजायचे, हात सुजायचे, बीपी वाढायची, पाठ दुखायची, डोक्यात चमका निघायच्या, म्हणजे असं खूप त्रास होता. पण जसं मी औषध घेतलं ना, पहिले हे 2 घेतलेले, तर याच्यापासून माझं डोकं थांबलं आणि चक्कर येत नाही, बीपी पण नाही, काहीच नाही आता. ऍसिडिटीचा त्रास कसा आहे मॅडम? मला ऍसिडिटी बी न ठीक आहे, सगळे म्हणजे पूर्ण गेलेले, क्लिअर झालंय. पूर्ण वजन पण कमी झालेलं? वजन बी कमी झाल्या. ठीक आहे. तुम्हाला बघून तुमच्या शेजारी काय म्हणतायत आता हे सांगा. आता आमची आत्याच सांगतील काय म्हणतील. ग्रेट. चला तर मग मॅडम इतक्या खुश आहे कारण मॅडमचं वजन पण खूप फॅटी होते मॅडम. आज मॅडम मी स्वतःला खूप मला maintain खूप केलं. टेन्शन यायचं, कोणी काय बोलले की टेन्शन यायचं. लगे आज बोलले की लगे संध्याकाळी दवाखान्यात जावं लागायचं. तर 500-1000 रुपये घालूनच यायचे. रोज पैसे घालायचे रोज. आज 35 वर्षात मी लगे लाखांच्या काय माझ्या भारोभार पैसे लावले, पण मला फरकच नाही पडला. पण हे घेतल्यापासून मला एकदम ओके झाले. ठीक आहे. थँक्यू. आणि हा असा आपला म्हणजे रियांश अमृत ज्यूसचा रिझल्ट आहे की जे की मॅडम भरभरून बोलतायत की मलाही पुढं काय बोलावं ते सुचत नाहीये. मी चालले बी ना तर मला असा दम लागायचा. आता मी टी पॉईंटवरून चालवते ते. त्या दिवशी तुमच्या घरी चालत आले तिथून, ग्रेट. पण तरी काय झालं नाही, पाय पण नाही दुखले, काहीच नाही. मग आता तुम्ही इतरांना काय सांगणार? प्रोडक्ट घ्यायला पाहिजे की नाही? घ्यायला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू सो मच.